मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रात वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेले नायब तहसीलदारांवर वाळू चोरांनी संघटित होऊन शिवीगाळ आणि धमक्या देऊन वाळूची वाहनं पळवून नेल्याची घटना लिमखेडा गावातील नदीपात्रात शनिवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली। मंठा तालुक्यातील लिमखेडा गावाच्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून मंठा नायब तहसीलदार कल्याण काळदाते यांनी शनिवारी रात्रीच्या वेळी नदीपात्रातील वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले। मात्र गजानन संपत राठोड, संतोष सूर्यभान म्हस्के, सुनील राठोड, किशोर राठोड, मनोज जाधव, अमोल राठोड, बिंदू राठोड, अविनाश राठोड यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून नायब तहसीलदारांसह पथकाला शिवीगाळ आणि धमक्या देऊन वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती हे करत आहेत। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।